नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. प्राध्यापक भरती संदर्भात एक मोठी अपडेट या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर आपल्याला प्राध्यापक भरतीची विद्यापीठ प्राध्यापक भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली पाहायला मिळेल. तयारीला लागा, कारण ही जी काय अपडेट आहे, ही जी काय घोषणा आहे, ही घोषणा शिक्षण मंत्र्यांनीच केलेली आहे. त्यामुळे ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची असल्या कारणाने मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या बांधवाला पाठवायला देखील विसरायचं नाही, कारण प्राध्यापक भरती लवकरात लवकर निघणार आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे, ती त्यामध्ये सरळ सेवेनं एक चांगलं मोठं राजपत्रित पद या ठिकाणी आपल्याला भरतीसाठी पाहायला मिळतंय. सहाय्यक आयुक्तच्या या जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याकरता 2 बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण देत आहोत. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशी एक बॅच आहे आणि नॉन टेक्निकल अशी एक बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जी बॅच आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल, ही बॅच आपल्याला या ठिकाणी 4,999 रुपयामध्ये आपल्याला 1 फेब्रुवारी पासून चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नॉन टेक्निकलची सुद्धा 2,499 रुपयाला बॅच आहे. ह्या दोन्ही बॅच तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला शिकवणी होत असून जी काही कलमे आहेत या सिलेबसवरती पूर्ण सिलेबस कव्हर करत असताना जी कलमे आहेत ती एकदम शॉर्ट ट्रिकनं आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल विद्यार्थी मित्रांनो, आणि तसा प्रयत्न देखील चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच आहे. बॅच घ्या, अभ्यासामध्ये पारदर्शकता आणा आणि तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील ह्या बॅच. चला, जी काही प्राध्यापक भरती या ठिकाणी होणार आहे त्याबाबत जी काही अपडेट आज आपल्याला पाहायला मिळते, ती विद्यापीठातील प्राध्यापक भरती संदर्भात ही मान्यता दिलेली चंद्रकांत पाटील जे काही आपल्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी ही अपडेट आपल्याला न्यूज लेटर मध्ये पाहायला मिळते. आणि त्यामध्ये बघा, सविस्तर कार्यपद्धती ही सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेला या ठिकाणी सांगितले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठामधील बघा, कुठल्या सार्वजनिक विद्यापीठामधील प्राध्यापक भरतीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि त्यानंतर अशा विविध अनुषंगिक नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे, असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे या ठिकाणी सांगितले. सहाय्यक प्राध्यापक भरती पदासाठी तासिका तत्वावरील आणि कंत्राटी तसेच ऍड हॉक तत्वावरील कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे आणि तो मिळायला देखील आहे. बघा, या कालावधीत केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. ही सगळ्यात महत्वाची मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे, कारण जे काही अनुभव असतो, जे काही काम केलेलं असतं, त्याला हे कुठेतरी आपल्या कष्टाला फळ मिळाल्याची ही मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे. आणि प्राध्यापक जे वर्षानुवर्ष तासिका कंत्राटी आणि ऍड हॉक तत्वावरती काम करतात, अशाच अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. आणि पूर्वीच्या शासन निर्णयामधील मानव विज्ञान शाखेअंतर्गत प्राध्यापक पदासाठी, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि त्यानंतर प्रकाशनासाठी स्कोपस वेब ऑफ सायन्स मध्ये प्रकाशनाची जी 8 काही शिथिल करण्यात आली होती, ती त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची दिलासादायक असणार आहे. मानव विज्ञान शाखेतील प्राध्यापक पदांसाठी ही जी जमेची बाजू ठरलेली आहे आणि या शाखेच्या प्राध्यापकांची पुस्तक प्रकाशनाचे ही गुण या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार असून समाज संधीच्या तत्वाचा अवलंब केला जाणार आहे. हे देखील सगळ्यात महत्वाच्या ह्या ज्या बाबी आहेत त्या ठिकाणी स्पष्ट होतात. आणि ह्या आनंदाच्या गोष्टी आहेत. ज्यांनी कष्ट केलंय, ज्यांनी अनुभव तत्वावरती काम केलंय, कंत्राटी पद्धतीवर काम केलंय, अशा प्राध्यापक यांना सुद्धा हा सगळ्यात मोठा दिलासादायक निर्णय या ठिकाणी ठरलेला आहे. आणि हे मात्र करत असताना उत्कृष्टतेला हे प्राधान्य देण्यात आलेलं आहे, असं या ठिकाणी स्पष्ट केलंय. आता यामध्ये विविध निकषांवरती भर दिलाय. मग कोणते निकष? सहाय्यक प्राध्यापक पदासाठी त्यांचे अनुभव, विज्ञान संशोधन प्रकल्प, विविध शाखा शिखर संस्थांकडून मिळवलेला निधी आदी निकषावर भर देण्यात आलेला आहे. आणि भरती प्रक्रिया दरम्यान जी काही मुलाखतीसाठी गुणदानाची प्रक्रिया विशद करण्यात आलेली आहे, यामध्ये प्राध्यापकांना ICT कौशल्य, प्रगत तंत्र कौशल्य सह अभ्यासक्रम उपक्रम महत्व देत कार्यपद्धती निश्चित करून प्राध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शासन निर्णय जो काय आहे तो महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध आहे, असं या ठिकाणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. आणि ती अपडेट आपल्यापर्यंत मी घेऊन आलेलो
विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी आहे, विद्यापीठ प्राध्यापक भरती या ठिकाणी लवकरात लवकर सुरू होत आहे. तयारीला लागा. दुसरी गोष्ट, आपल्या कोणी बांधव किंवा नातेवाईक असेल तर अशांपर्यंत ही बातमी पोहोचू द्या. या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी हा जो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.